काकी, ताई. अरे चढिया म्हणिया, कुठे निघाली जोडी? अगं ताई, काकीनं विचार ना, आईच्या साडीला फॉल लावून झाले का? थांबा, आईला विचारते. आई. काय ग? अगं मिहीरच्या आईच्या साडीला फॉल लावून झालाय का? हा झालंय, आले. हा मी बसायला सांगताना. 2 मिनिटं बसा, येते आई. या बसा. मग काय गणपतीची तयारी कुठपर्यंत? अगं ताई, तुला सांगतो ना, आम्ही यावर्षी बाईक वरचा गणपती आणणार आहोत. अरे यावेळी आपण बाहुबलीचा गणपती आणूया. बाहुबली आणि बाईक वरचा गणपती? ताई, तुला माहितीये का, आम्ही यावर्षी मिरवणुकीला डीजे आणणार आहोत. बरं, मला सांगा, गणपती बाप्पा नक्की कोण आहे? कोण म्हणजे देव आहे. बरोबर, देव आहे ना. गणपती बाप्पा बुद्धीचा आणि ज्ञानाचा देव आहे. त्याच्यामुळेच आहे ना, आपल्या घरात सुख आणि शांती लाभते. बाप्पाची मूर्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवते. बाप्पाची मूर्ती शिकवते? हो. कसं? बाप्पाचं मोठं डोकं ज्ञानाचं प्रतीक आहे. तो सांगतो बुद्धीचा वापर करा. आणि बाप्पाचे मोठे कान सांगतात ऐकून सगळं घ्या, पण ग्रहण योग्य तेवढंच करा. आणि बाप्पाची सोंड सांगते आजूबाजूचा अंदाज घ्या आणि मग योग्य तो निर्णय घ्या. आणि बाप्पाचं छोटंसं तोंड सांगतं कमी बोला. आणि बाप्पाचं मोठं पोट सांगतं आयुष्यात चांगले वाईट सगळे अनुभव पचवा आणि पुढे जा. आणि बाप्पाचा प्रसाद मोदक. हो, मोदक म्हणजे आपल्या भक्तांना देणारा आनंद आणि सुख. आणि उंदीर मामा म्हणजे आपल्या मनातल्या वाईट इच्छा, वाईट विचार यांच्यावरती नियंत्रण ठेवणं. अच्छा. मग इतक्या पवित्र बाप्पाला तुम्ही असं बाईक वरती किंवा बाहुबली ह्या रूपात आणणार आहात? नाही ग, चुकलं आमचं. आणि डीजेचं म्हणशील ना, तर डीजे मुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना कानाचा, हृदयाचा त्रास होतो. तुझे आवडते जे प्राणी आहेत ना, ते तर ह्या आवाजाने बिथरतात. आपले जे सण आहेत ना, हे एक पावित्र्य वाढवण्यासाठी असतात, इतरांना त्रास देण्यासाठी नसतात. सॉरी ग, पण देव खरं असतो का ग? मी तर कधी नाही पाहिलं. देव असतो. जे लोक इतरांचा चांगला विचार करतात, इतरांच्या चांगल्यासाठी काम करतात, त्या प्रत्येकामध्येच देव असतो. काय तर म्हणे देव असतो. तुझे बाबा गेले त्यावेळेस कुठे होता तुझा देव? आपली जमीन तुझा काका हडप करत होता, त्यावेळेस का नाही आला देव? आपण एवढा त्रास काढतोय, तो त्याला दिसत नाही का? काय तर म्हणे देव असतो. हे विलास काकांचं घर आहे का? हा, तुम्ही? मी अभय. काय काम होतं? तुम्ही ज्या वेळेला महाडला राहायला होतेत ना, त्यावेळेला काकांसोबत माझी ओळख झाली होती. मी नवीन बिझनेस चालू करणार होतो, परंतु मला पैसे कमी पडत होते. त्यावेळेला त्यांनी मला थोडीशी तयारी दाखवली की मी तुला देऊ शकतो. परंतु मी तेव्हा म्हणालो त्यांना की तुम्ही दिले तर चालतील मला, परंतु तुम्हाला त्या बिझनेसचा एक पार्टनर व्हायला लागेल. तर गेल्या 2 वर्षांमध्ये ना मला थोडा तोटाच झाला, पण ह्या वर्षी ना चांगल्या प्रकारे पैसे मी कमवले. विलास काकांमुळे मला माणसातला देव दिसला आणि ह्या वर्षीची जो काही नफा आहे तो मी तुम्हाला द्यायला आलोय. शिवाय काका नसले तरी जसा दरवर्षी नफा होईल मला तसा मी तुम्हाला आणून देईन. या बसा, चहा करते. नाही, मला उशीर होईल, मला जायचंय. धन्यवाद. आई हे घे. माझ्याजवळ नको, पहिले मी देवाजवळ ठेवते. दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जय